पवारांच्या विमानाला हा भीषण अपघात बारामतीत लँडिंग दरम्यान झालेला आहे। हे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि हे विमानाचं पूर्णपणे हे विमान जे आहे ते जळून खाक झाल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेली आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय। त्यात अजित पवार गंभीर जखमी असल्याची स्थळावरून जे विमान करत झालेलं आहे पूर्णतः त्या विमानाने पेट घेतलेला आहे। हे खऱ्या अर्थाने पूर्णतः अग्निशमन दलाने विझवल्यानंतर जे विमान आहे ते पूर्णतः करत झालेलं विमान आहे ते खऱ्या अर्थाने बाजूला घेतले जात आहे आणि एकंदरीतच अग्निशमन दलाकडून पूर्णतः जे घटनास्थळावरील जे पूर्णतः जे विमानाने पेट घेतला ते विझवण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। घटना समजल्यानंतर बारामती किंवा परिसरातील मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते जे विमानतळ आहे या विमानतळाच्या शेजारीच ही घटना घडली होती। खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते इथे जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता की घटनास्थळावरून ही जे अग्निशमन दलाचं सध्या काम सुरू आहे त्यांनी पूर्णतः जे विमान आहे हे पूर्णतः जे पेट घेतलेले विमान होते ते पूर्णतः विझवलेलं आहे। एकंदरीतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानामध्ये होते अशी माहिती मिळते। मात्र सद्यस्थिती जे ही घटना बारामतीच्या परिसरात कळल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते नागरिक ते विमानतळाच्या शेजारी जी घटना झाली त्या तिथे दाखल झालेलं पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सद्यस्थितीतील ही परिस्थिती आहे। आपण ही घटनास्थळावरून माहिती घेत आहोत आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती जे घटनेनंतर जे कार्यकर्ते आहेत हे मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। परंतु कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात येथे अजून देखील गर्दी होत आहे आणि पोलीस प्रशासनाकडून साहजिकच ज्या घटनास्थळावरती कार्यकर्ते जवळ जात आहेत त्यांना मागे जाण्याचा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीतच ज्या अग्निशमन दल असेल किंवा जे येथील कर्मचारी वर्ग आहे यांना चांगल्या रीतीने जे विमानाचं जे करत झालेलं आहे किंवा ते करत झालेले विमान पेट घेतलेले विमान अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या भीषण विमान अपघातात झालेला आहे। डीजीसीए कडून ही माहिती देण्यात आलेली आहे। 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झालेला आहे। मोठा विमान अपघात झालेला आहे आणि यात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला। ते विमान कोसळलं त्यानंतर या विमानानं पेट घेतलेला होता आणि यातच अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे। अत्यंत धक्कादायक। सकाळी सभेसाठी म्हणून अजित पवार निघालेले होते मुंबईहून। ज्या विमानानं ते छोट्या विमानानं जे नेहमी प्रवास करत असतात तशाच स्वरूपाचं हे छोटं विमान होतं। मात्र बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या या विमानाला भीषण अपघात झाला। लँडिंग दरम्यान